आज सकाळी 9:30-10च्या सुमारास मोबाईलवरती फोन आले की दादांचा बारामती विमानतळावर विमानाने अपघात झाला. हे वृत्त सकाळी कळताच टी व्ही सुरू केली आणि लाईव्ह दृश्य टी व्हीवर अनेक चॅनलवरती होती आणि दादाचा विमानाने अपघात झाल्याचं चित्र आणि दृश्य या दोन्ही गोष्टी टी व्हीवरती बघत होतो. दरम्यान अनेकांचे फोन खणखणत होते आणि अवघ्या तासभरात दादा त्या अपघातामध्ये राहिले नाही, दादाचं दुःखद निधन झालं असं रीतसर घोषित करण्यात आलं. तेव्हा दादा म्हणजे परिवारातील एक सदस्य होते, कुटुंब प्रमुख होते. हे कळल्यावर दादाचे अनेक प्रसंग, मी तर फार जुना राष्ट्रवादीचा कार्यकर्ता नाही, गेल्या 2 वर्षापासून दादाच्या नेतृत्वामध्ये पक्षामध्ये प्रवेश केला होता. पण 2 वर्षात प्रवेशापासून तर 2 वर्षाच्या कालावधीमध्ये दादांच्या अनेक भेटी झाल्या, अनेक प्रसंग दादांना भेटण्याचे आणि चर्चेचे प्रसंग आले. दादासारखा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्रांच्या अनेक प्रश्नांची जाण असणारा नेता मी राष्ट्रवादी पक्षात आहे म्हणून नाही, परंतु आजच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दादासारखा महाराष्ट्राच्या प्रश्नाची जाण आणि महाराष्ट्राचे जे काही आज नेते आहेत, दादाची जी काही काम करण्याची पद्धत होती, सकाळी 4:30-5ला उठणे आणि 6च्या आत तयार होऊन जनतेच्या कामाला, जनतेच्या प्रश्नाला हात घालणे आणि दिवसभर पायाला भिंगरी लावून जनतेचे प्रश्न सोडवण्यामध्ये दादासारखा महाराष्ट्रामध्ये दुसरा नेता मी तरी माझ्या 32 वर्षाच्या सक्रिय राजकारणामध्ये बघितलेला नाही. आणि महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनावर जी पकड, जे वजन दादाचं होतं ते कुठल्याही नेत्याचं मी बघितलेलं नाही. दादाच्या जाण्याने पवार कुटुंब, आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनेक कार्यकर्ते हे आज खऱ्या अर्थानं पोरके झालेले आहे. दादाच्या जाण्याने दादासारखा नेता पुन्हा होणे नाही, हे माझं मानणं आहे. दादाच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. दादा इतका मोठा नेता असताना, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री असताना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना अनेक प्रसंग दादांना रात्री 12च्या पलीकडे, म्हणजेच 1, 2, 3, 4 अशा अनेक रात्रीच्या वेळेस फोन लावण्याचे अनेक प्रसंग राजकीय दृष्ट्या आले, परंतु आम्ही लावलेला फोन दादांनी पहिल्या रिंगवर उचलला. असा नेता या महाराष्ट्र राज्यात होणे नाही आणि दादा जाण्याचं अतिशय दुःख आहे.